नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि पार्थ पवार, अजित पवारांचे चिरंजीव, या दोघांच्यामध्ये मंत्रालयात खडाजंगी झाली, प्रचंड वाद झाले आणि त्याच्या बातम्या बाहेर आल्या. मला वाटतं पार्थ पवार आणि छगन भुजबळ दोघं एकमेकांशी वाद करत बोलत असतील तेव्हा नक्कीच या दोघांशिवाय मंत्रालयातल्या त्यांच्या कक्षात किंवा अँटी चेंबरमध्ये तिसरा कोणी असला नाही पाहिजे. मग मीडियामध्ये वाद झाले, काय बोलणं झालं याविषयीच्या चर्चा का रंगू लागल्या? याचा अर्थ स्पष्ट आहे, ही बातमी जाणीवपूर्वक दिल्या गेली होती, पेरल्या गेली होती आणि ही पेरलेली बातमी जगाच्या समोर आली. वाद झाला असेल का? कारण पार्थ पवारांनी या विषयामध्ये आपण फारसा हस्तक्षेप करत नाही, पण काही विषय बोललेत असं सांगितलं. छगन भुजबळांनी सुद्धा वाद नव्हेत असं सांगून काहीतरी चर्चा झाली आहे हे सांगितलं. आणि काहीतरी चर्चा झाली आहे, धूर निघतोय याचा अर्थ आगच असली पाहिजे असा लावून जळून खाक झाल्याची बातमी माध्यमानं देऊन टाकली. या मुळात प्रकरण काय आहे? छगन भुजबळांच्याकडं अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं आहे. हे खातं प्रचंड गाजलेलं आहे बरं का. ज्याला हे खातं मिळतं त्याचं खातं मस्त चालतं, त्याचं खाणंही मस्त चालतं, ते खात्या पित्या घरचं होतं अशी स्थिती त्या खात्यात येते. आणि या सगळ्याचा प्रारंभ कुठे आहे? तर तो छत्रपती संभाजीनगरमधून आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये MS भाटिया नावाच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाने, आता हे MS भाटिया ट्रान्सपोर्ट कशाचा करतात, या कोणत्या कंत्राटदारांच्याच मालाचा करतात का हा प्रश्न आहे. तो असेल संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केला होता, याचिका दाखल केली होती. आणि त्यांनी सांगितलं की बाबा सगळी कंत्राट एकाच माणसाला का? एकच माणूस सगळी कॉन्ट्रॅक्ट का घेतो? आम्हाला का नाही? न्यायालयाला वाटलं खरंच आहे की हे सगळी कंत्राट एकालाच कशी काय, असं कसं काय मिळतं? आणि न्यायालयाने याला काही काळापर्यंत स्थगिती दिली. म्हटले थांबा जरा बघा. आणि स्थगिती मिळाल्यानंतर या कंत्राटांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली. बरं, या सगळ्यामध्ये एक गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे की वर्षानुवर्षापासून सत्ता कोणाचीही असो, नागरी पुरवठ्याच्या चेनमधली एक लॉबी सक्रिय झाली आहे का? 17-18 कंत्राटदार मिळून यात करतायत का? अहो, या कंत्राटदारांचं एवढं हिंमत वाढली होती की यांनी चक्क एक न्यूज चॅनलच काढलं होतं. चक्क एक न्यूज चॅनल, या कंत्राटदारांनी चालवलेलं न्यूज चॅनल होतं ते. अर्थात चाललं नाही सोडून द्या, न्यूज चॅनल चालवताना अन्न नागरी पुरवठा चॅनलसाठी जो करायचा असतो त्यांना अन्नही नीट मिळालं नाही, नागरी पुरवठाही नीट झाला नाही. म्हणजे नागरिकांच्या पर्यंत चॅनलचा पुरवठा न झाल्यामुळे ते चॅनल बंद पडलं, शेवटी विक्रीला निघालं. ही स्थिती त्याची आली कारण त्यांना ते चालवता आलं नाही. पण न्यूज चॅनल काढून दबाव टाकण्याचा प्रकार यात घडत होता. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बीड या 3 जिल्ह्यामधली एक मोठी लॉबी आहे, जी लॉबी यात सक्रिय आहे. आणि हीच माणसं सारखं कंत्राट मिळवत असतात. मंत्र्याला आपल्या खिशात टाकायचं आणि काम मिळवायचं. मला वाटतं बीडमध्ये झालेले वाद सुद्धा याच प्रकारामुळे घडलेले आहेत. बीडमधलं जे राजकारण पेटलं, काही जणांना मंत्रालय सोडावं लागलं, त्या सगळ्यांचे वाद इथेच आहेत. लातूरमध्ये एक नवा वाद होऊ घातलाय याच प्रकरणामध्ये. लातूरचे जे पालकमंत्री आहेत ना, शिवेंद्रराजे भोसले लातूर जिल्ह्यात या सिव्हिल सप्लाय मधला एक माणूस घेऊन आले, खानका पठाण, जो त्यांचं मंत्रालय चालवतो, सध्या PWD चालवतो. तो एक माणूस घेऊन आले आणि सांगितलं की हा आजपासून खानका पठाण कोण आहे, तो सिव्हिल सप्लायचं काम बघेल. या सिव्हिल सप्लायचं काम बघायचा अगोदर माणूस म्हणजे तिथल्याच एका अन्न नागरी पुरवठा मंत्र्या जुन्या संबंधित होता. ते म्हणले आमच्या जिल्ह्यात दुसऱ्यांना नाही करायचं, आम्हीच करणार. ते म्हणले मग याला जळगावला पाठवतो. जळगाववाल्याने सांगितलं इकडे यायचं नाही, अजिबात यायचं नाही. आणि ते वाद भाजपचे रंगू लागले. आता या रंगणाऱ्या वादाच्या मध्ये म्हणजे जळगाववाला तिकडे येऊ देत नाही, संभाजीनगरवाल्यांनी आपलं स्ट्रॉंग करून ठेवलंय, बीडवाले घुसूच देत नाहीत, लातूरची एक मोनापल्ली होऊन गेली आहे.
आणि या अशा स्थितीमध्ये पुन्हा पुन्हा त्याच लोकाला कंत्राट दिलं जाणार असेल तर मंत्र्यांच्या दालनात वाद होणार. खरं तर ही एक मोठी साखळी आहे. खरं या विषयात भाटिया यांनी MS भाटिया यांनी याचिका करताना नव्या माणसाला द्यावं अशी याचिका केली आहे. माझं तर मत आहे ती याचिका बदलायला हवी आणि ती याचिका जुन्या कंत्राटदारांना देऊच नका अशी करायला हवी. कारण याच्यामध्ये प्रचंड माल आहे, कारण मालाचाच पुरवठा करायचा आहे आणि यातून जर वाद झाले असतील ना तर ते वाद निरर्थक नाहीत असं म्हणावं लागेल. फक्त एवढंच की आत्तापर्यंत चाललेल्या लोकांचं खाणं सोडून नव्या माणसांना तिथे द्या, नव्यांना खाऊ द्या असं धोरण ठरवण्यासाठी कदाचित पार्थ दादा गेलेले असतील. विचार करा, 4,500 करोड रुपयाचं हे टेंडर असतं सप्लायचं. किती? 4,500 करोड रुपयाचं. यात उगी गंमत म्हणून 10% मंत्रालयातल्या माणसाला मिळत असतील तर 450 कोटी रुपये मिळतात भावानो. सोपी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. हा सगळा खेळ कोटी कोटीच्या उड्डाणाचा आहे आणि त्यातूनच हे कोटी कोटी रुपये भुजातलं बळ वाढवण्यापेक्षा पार्थांना अधिक पॉवरफुल करण्यासाठी मिळावेत अशा तर नसतील. बघा, विचार करा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज NR न्यूज.